भाजपनं मागासवर्गासाठी शाळा खुल्या केल्या, तमाम तळागाळातल्या मागासवर्गीय महिला आणि कार्यकर्त्यांचे मुलं मुली शिकल्या, आज डॉक्टर इंजिनियर झाले त्या महापुरुषामुळं. परंतु त्या महापुरुषाचं नाव या ठिकाणी ज्यावेळेस आपण निवडणुकीच्या माध्यमातून घेतो, परंतु त्यांची जयंती आपण विसरतो. महात्मा फुल्याचं कर्ज आपण घेतो, बंगला बांधतो, गाडी घेतो, पण जयंतीच्या दिवशी त्यांना अभिवादन करण्याचं विसरतो. दुःख या गोष्टीचं वाटतं की ज्या समाजानं, ज्या महामानवानं त्यांच्या विचारातून तुम्हाला फार मोठं असं दान दिलं, परंतु त्या महापुरुषाच्या विचाराची खऱ्या अर्थानं या ठिकाणी गरज आहे, त्या विचाराची या ठिकाणी तुम्हाला विसर पडलेला आहे. आणि ज्या महापुरुषाचा विसर करणं, त्यांना या देश चालवण्यासाठी, या देशाची बाबासाहेबांना घटना लिहिण्यासाठी रक्ताचं पाणी केलं, शिक्षणासाठी एवढे मोठे कष्ट क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना उचलले, त्यांना शेण खावा लागलं, दगड खावा लागले, एवढा मोठा अपमान सहन केला, तरी देखील आम्हाला शिक्षण खुलं करून दिलं. अनेक ठिकाणी त्यांना शाळा कॉलेज बांधून ठेवल्या आणि तुम्हाला खऱ्या अर्थानं ज्ञान देण्याचं काम केलं. परंतु ज्ञान घेण्याच्या ऐवजी आपण त्या विचाराशी बैमानी करत आहोत. आजच्या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आंबेडकर नगरमध्ये रहिवासी, या शहरामध्ये रहिवासी असतील, बाबासाहेबांच्या विचाराची खऱ्या अर्थानं त्यांना विसर पडलेला असेल. महात्मा ज्योतिबा फुल्यांचं कर्ज घेताना तुम्हाला गोड वाटतं, परंतु त्यांचे विचार आचरणात आणण्यासाठी तुमचा अपमान होतो. आज या ठिकाणी खांद्यावरचा निळा झेंडा बाजूला पडत आहे आणि या ठिकाणी भगवा या ठिकाणी खांद्यावर येत आहे. अरे भगवा तुम्हाला नागव केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुल्यांचे विचार हेच खऱ्या अर्थानं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आचरणात आणा, अशी एकदा या सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करतो, विनंती करतो आणि जयंतीच्या निमित्तानं सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, भारतीय दलित पॅंथरचा.